सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। नमो शेतकरी योजनेचा सरकारला विसर। विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही। ही योजना म्हणजे विधानसभेसाठी दाखवायचं गाजर होतं का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। शेतकरी जे मागतो ते सरकार देत नाही आणि जे मागितलं नाही ते देण्याचा प्रयत्न करते। अशा शब्दात राज्यातील शेतकरी सध्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत। निमित्त आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचे। विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत सुरू झालेल्या या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला। मात्र निवडणुकीनंतर एकही हप्ता न मिळाल्याने साताऱ्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचा गाजावाजा करणारे, त्यासाठी देणगी गोळा करणारे हिंदी भाषेच्या सक्तीबाबत बोलतील का? जर मराठी भाषाच राहिली नाही तर तुमची साहित्य संमेलने होतील का? यावर्षी साताऱ्यात 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाही याची घोषणा झाल्यानंतर बऱ्याच जणांनी याचा गाजावाजा केला। हे संमेलन पार पाडण्यासाठी नागरिकांच्या कडून देणगीही गोळा करणे सुरू केले आहे। हे गाजावाजा करणारे आणि देणगी गोळा करणारे हिंदी भाषेच्या सक्तीबाबत बोलतील का, असा प्रश्न सातारकर नागरिक विचारत आहेत। मराठी भाषाच राहिली नाही तर तुमची साहित्य संमेलने भरतील का, असाही सवाल नागरिकांच्याकडून उपस्थित होत आहे। जिल्हा प्रशासनाने पर्यटन बंदीसारखा मनमानी आदेश काढू नये, नागरिकांना विश्वासात घ्यावे, परिणामांचा विचार करावा। 2 दिवसांपूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर पाचगणीसह पश्चिम भागातील पर्यटन स्थळे 2 महिने बंद ठेवण्याचा मनमानी आदेश काढला होता। अशा प्रकारचा आणखी कोणता मनमानी आदेश काढला तर सातारकर खपवून घेणार नाही। कोणताही निर्णय जनतेला विश्वासात घेऊन परिणाम पाहून घेतला जावा, अशी मागणी सातारकर नागरिकांनी केली आहे। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव शासनाला सादर करा, पालकमंत्री शंभूराज देसाई। सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे नुकसान झाले आहे। या नुकसान भरपाईचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावे, नुकसानीनुसार भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती व पर्जन्यमान स्थितीचा आढावा दूरदृश्य पॅनलद्वारे घेतला। यावेळी त्यांनी या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या। खरीप लांबणीवर शेतकरी चिंतित, आतापर्यंत अवघ्या 10% पेरण्या, पिकांच्या उत्पादनावर होणार परिणाम। जिल्ह्यातील बहुतांश शेतीत पुरेसा वापसा नसल्याने खरीप हंगामातील पेरणी कासव गतीने सुरू आहे। आतापर्यंत फक्त 10%च म्हणजे 30,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे पेरणी पूर्ण होण्यासाठी जुलै महिना उजडण्याची शक्यता आहे। तर पेरणी उशिरा होईल तसे पीक उत्पादन पर्यंत होण्याची शक्यताही शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त होत आहे। सातारा लोणंद रस्त्यावरील जड वाहतूक बंद करावी, वाडे ते शिवतर परिसरातील नागरिकांची मागणी। सातारा ते लोणंद या रस्त्यावरील जड वाहतूक जिल्हा प्रशासनाने त्वरित बंद करावी, ती वळवून लोणंद मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याकडे वळवावी, अन्यथा रस्ता रोको करून सर्व वाहतूक बंद करू, असा इशारा वाडे ते शिवतर परिसरातील गावातील ग्रामस्थांनी दिला आहे। सातारा ते लोणंद रस्त्यावरील वाडे फाटा ते शिवतर या गावाच्या हद्दीत अपघाताचे प्रमाण सध्या वाढले असून त्याला मूळ कारण या मार्गावरील जड वाहतूक आहे। टोल वाचवण्यासाठी जड वाहनांचे चालक या रस्त्याचा वापर करतात। वाडे येथील वेण्णा व वडूत येथील कृष्णा नदीवरील अरुंद पुलाची दुरावस्था झाली आहे। वेण्णा व कृष्णा नदीवर असलेले हे पूल सुमारे 177 वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दगडी पूल आहेत। त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते। या पुलावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। वाडे तालुका सातारा येथे रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे अपघाताचा धोका। लोणंद सातारा मार्गावर वाडे गावानजीक रस्त्याकडेला झाड उन्मळून पडले आहे। 4 दिवसांपासून हे झाड रस्त्यावर पडले आहे। आधीच या परिसरातील रस्ता अरुंद असून वाहनांची रहदारी अधिक आहे, त्यातच हे झाड पडल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे। ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केल्याने या मार्गावर प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे। तरी संबंधित प्रशासनाने ते झाड दूर करून वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांच्याकडून होत आहे। हेळगाव तालुका कराड येथे कोयत्याच्या धाकाने दागिने लंपास, अन्य 4 घरे फोडली। हेळगाव तालुका कराड येथील सुनंदा सूर्यवंशी यांच्या घराच्या दरवाजाची कडी काढून चोरट्यांनी कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे 2.5 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। शुक्रवार दिनांक 20 जून रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली। दरम्यान चोरट्यांनी शेजारील बंद घरे फोडत चोरीचा प्रयत्न केला। या प्रकरणी सुनंदा संजय सूर्यवंशी यांनी मसूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। लोणंद बस स्थानकात चिखलाचा राडारोडा, माऊलींचा पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। अशा परिस्थितीत लोणंद बस स्थानकाच्या आवारात पडलेल्या खड्ड्यांमुळे माती मिश्रित मोडून टाकल्याने परिसरात चिखलाचा राडारोडा झाला आहे। या चिखलातूनच प्रवाशांना एसटीत चढ उतार करावा लागत आहे। या चिखलमय एसटी स्टँडच्या समस्येने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। सायगाव तालुका कोरेगाव येथे ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात बँक अधिकाऱ्याचा मृत्यू। सातारा ते अहमदपूर मार्गावर सायगाव तालुका कोरेगाव गावच्या कमानी समोर
दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील IDBI बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तुषार सतीश कांबळे वय 43 राहणार कामाठीपुरा सातारा असे ठार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.